महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहत असाल की ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचं उघड दिसत आहे। आज रोहित पवार यांनी एक आकडेवारी जाहीर केली विजयी उमेदवारांची। नाशिक जिल्ह्यामधील सर्व उमेदवारांचे जे विजयाचे मतं आहेत ते समानच आहेत। नाशिक जिल्ह्यामधील 138, 135, 136, 137। जितेंद्र आव्हाड यांच्या अनुसार भाजपचं एक पॅटर्न आहे, ज्या अनुसार इलेक्शन कमिशन जे मोठे राज्यांमध्ये निवडणूक लागतात त्या निवडणुकांमध्ये भाजपलाच विजय करतं आणि त्याच राज्यांबरोबर जे छोट्या राज्यांच्या निवडणुका असतात त्या राज्यांमध्ये जे भाजपचे विरोधी पक्ष आहेत त्यांना विजय करतात। जेणेकरून एक असा युक्तिवाद भाजपला करता येतो की आम्ही ह्या राज्यात आलो महाराष्ट्रामध्ये, परंतु तुमचंही सरकार झारखंडमध्ये आलं, तुमचंही सरकार जम्मूमध्ये आलं, आम्ही हरियाणामध्ये आलो, तर त्यामुळे ईव्हीएम मध्ये काहीच घोळ नाहीये असं युक्तिवाद करून हा विषय ते फिनिश करतात। चने फुटाणे विरोधकांना द्यायचे आणि जे मोठे मासे आहेत, सोन्याची अंडी जे आहेत ते आपल्याकडे ठेवायचं, असंच भाजप करत आहे असं जितेंद्र आव्हाड बोलत आहेत। त्याचबरोबर ईव्हीएम हे कायमचं बंद करून भारतामध्ये बॅलेट पेपरवरच निवडणूक झाली पाहिजे यासाठी देशभर जन आंदोलन आम्ही उभारणार आहे आणि त्यासाठी देशभरातील जे विविध पक्ष आहेत त्यांना एकत्र येऊन हे आंदोलन उभं करणार आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, असंही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं। आता बघावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम वर जो हा लढा पुकारला आहे विरोधकांनी, तो लढा हा कित्येक दिवस टिकतो का 2-4 दिवस पराभवाच्या निराशेतनं हा लढा पुन्हा संपून जातो हे बघण्याजोगं असेल। तुम्हाला काय वाटतं, ईव्हीएम मध्ये खरंच घोळ आहे मित्रांनो, का विरोधी पक्ष जे पराभूत झाले ते पराभवाच्या निराशेतनं हे आरोप करत आहेत? कमेंट करा।